तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होईल सुरुवात, सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक या ठिकाणी टाकले जाते. या वेळेला फ्रंट फुटवरती आले आणि चेंडू पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. साऱ्या सुरुवात शानदार प्रवरा पॅन्थर्स अकोले टीम करत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावसंख्येवरती प्रवरा पॅन्थर्स विरुद्ध हॉटेल यशोनंद या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला हा महत्वाचा सामना क्वार्टर फायनल आपण पाहतोय. जिंकणारी टीम ही सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळेल. जिंकणारी टीम ही बक्षीस पात्र होताना पाहायला मिळेल. जिंकणारी टीम कमीत कमी 21,000 रुपये जिंकणार आहे. या वेळेला आक्रमण केलं. चेंडू सीमारेषेच्या आत की बाहेर, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. 4 रन. साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज. आठ धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 चौकार आलेत या षटकामध्ये आतापर्यंत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आहे अण्णा. हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. चेंडू वेगवान होता परंतु जास्तच भरकटणारी दिशा, व्हाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर आता 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होणारी आजच्या दिवसभरातील पहिली टीम कोणती हे आपल्याला पाहायचंय. स्लोअर वनचा उपयोग, गती परिवर्तन पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 9 धावफलकावरती पाहायला मिळते. प्रवारा पॅन्थर्स सर्वप्रथम फलंदाजी करत असताना लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला समोरच्या दिशेला. अगदी आपण पाहतोय चेंडू सुसाट, सीमा पार, फरार. साऱ्या चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. टोटल वरती नजर टाकली, सांघिक धावसंख्या आहे 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. धावा 13 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी बॉलर सागर की रिजवान मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. 6 ओव्हरमध्ये किती टार्गेट सेट केलं जात आहे खूप महत्वाचं. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जिंकणारी टीम सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होईल.
या वेळेला वाईड आहे, खराब आहे, सुएर आहे. अवांतर एक धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल आणि सांघिक धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती. थोडेसेच कुपन शिल्लक आहेत मित्रांनो. कुपन खरेदी करा. सायकल, स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी. फॅन आहे, मिक्सर आहे, अनेक पारितोषिक फक्त 10 रुपयात तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे आजच कुपन खरेदी करा. 14 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. पददालित्य त्या ठिकाणी वापरावं लागेल आणि पददालित्याचा उपयोग केला. मिड विकेट रिझम मध्ये ठोकला. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन. फुटवर्कचा चांगला उपयोग या वेळेला केला. फ्रंट फुटवरती गेले आणि पाठवून दिला मिड विकेट रिझम मध्ये चेंडूला षटकारासाठी. सूरज चव्हाण या वेळेला स्क्वेअर लेग दिशा निवडलीये. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर. जागा शोधली आणि चेंडूला जागा दाखवून दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सनसनीत चौकार प्राप्त केला मैदानाच्या आतमध्ये. सागर अगदी आपण पाहतोय सूरज चव्हाण मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. अटॅकिंग माइंड फलंदाजी करत असताना खरं तर एक विशाल आणि मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न असेल. हॉटेल यशोनंद टीम मैदानाच्या आतमध्ये समोर आहे. यावेळेला आकाशाचे वेध. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळतोय. यावेळेला चांगलं बॉडी संतुलन राखलं त्या ठिकाणी. योग्य बॉडी बॅलन्स पाहायला मिळालं त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आणि काही धावा निश्चितपणे वाचवल्या गेल्यात. धावा आहेत त्या 27. रिजवान महत्वाचं षटक हाताळत असताना ओव्हर क्रमांक 2 हातामध्ये घेतली. 6 ओव्हरची लढत आहे. प्रवारा पॅन्थर्स आणि हॉटेल यशोनंद या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला सामना क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतो आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. ओ स्टेप आउट केला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं. प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र एका धावेच्या साह्यानं धावफलक पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 28 वरती आता धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 28 ऑन स्कोर बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक एक्स्ट्रास पुन्हा एकदा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवारा पॅन्थर्स विरुद्ध हॉटेल यशोनंद या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला सामना. आणि याचबरोबर कॉट बिहाइंडची शिकार सागर गोंदके आपलं काम चोखरित्या बजावत असताना विकेट.
सागर स्वतः बॉलिंग ट्रॅक वरती गुडले स्पॉट वरती चेंडू पडतोय, झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर. धावफलकावरती धावा 29 पाहायला मिळत आहेत. फुल टॉस, परंतु चेंडू डिक्लेरेशन झोन कडक. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा हा नियम आहे. आक्रमण होईल शाना शानाला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. पाठीमागचे 5 पर्व हा रणसंग्राम, हा महासंग्राम खरं तर याच क्रीडांगणावरती या संपन्न होत असताना त्याचं श्रेय आमच्या संपूर्ण युवा सहकार्यांना जाते. क्रिकेट लवर्स राजूर यांचे हे प्रभावी आयोजन खरं तर पाहायला मिळतंय. अपील जोरदार पंचांकडे केली जाते. पुन्हा एकदा कॉट बिहाइंड साठी फलंदाज सुरक्षित असेल. धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला स्पीडअप. रिव्ह्यू साठी देखील ठराविक वेळ असतो, त्या वेळेतच तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. 10 सेकंदाचा कालावधी या ठिकाणी या पण देतोय, त्या वेळेतच रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. रिव्ह्यू प्रणाली आपण पाहतोय 2008 साली सर्वप्रथम क्रिकेटमध्ये येताना पाहायला मिळाली. यावेळेला झेल टिपला जातोय, विकेटचं होईल पतन. प्रवारा पॅन्थर्स राजूर प्रेमी एकतीस धाबा धावफलकावरती आहेत. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती तयार. सागर तर समोर महेश धुमाळ, एक धडाकेबाज फलंदाज. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. लेगस्टिकच्या जास्तीच बाहेर गेलेला चेंडू पंच दंडित करताय, कळवतात हा व्हाईट बॉल आहे. महेश धुमाळ एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळख आहे, आक्रमक फलंदाज म्हणून ओळख आहे. एक विशाल आणि बलाढ्य स्कोअर उभा करण्याचा प्रयत्न असेल. अण्णांना जो झेल टिपला त्या झेलसाठी बाळू मेसकर सर यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा आहे. अण्णा यांच्यासाठी जो झेल टिपला बाळू मेसकर सर यांच्या माध्यमातून पारितोषिक येताना पाहायला मिळतंय. चांगल्या कामगिरीचं कौतुक. यावेळेला बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला चेंडू. फुटवर्कचा म्हणावा तसा उपयोग मैदानाच्या आतमध्ये झाला नाही. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती. शरीरापासून चेंडू दूर ठेवले जात आहेत त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. या वेळेला पुन्हा एकदा डॉट निर्धाव आउटसाइड द ऑफ स्टंप मारा केला जातोय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. डॉट बॉल प्रस्तुत केला.
महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती आहेत. व्यूहरचनेमध्ये वारंवार बदल त्या ठिकाणी केला जातोय. गोलंदाजांची एक मोठी फळी हॉटेल यशोनंद टीमकडे आपण पाहतोय, परंतु फलंदाज देखील अतिशय मजबूत दुसऱ्या बाजूला अकोले टीम मध्ये प्रवरा पॅन्थर्स टीम मध्ये अगदी आपण पाहतोय. त्यामुळे चांगला संघर्ष शेवटपर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होतीये. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय महेश धुमाळ एक स्फोटक आक्रमक फलंदाज स्ट्राईक इन वरती आहे. मोठ्या अपेक्षा असतील महेश धुमाळ कडून संघाला. संघाचं नेतृत्व खरं महेश धुमाळ करतोय. कॅप्टन आहे, स्ट्राईक इन वरती उभा आहे. यावेळेला वाईड आहे, खराब आहे. अगोदरच फ्रंट फूट वरती आले होते. ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर चेंडू टाकला आणि पंचांनी वाईड कळवलं त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय एक धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 35 रन ऑन स्कोर बोर्ड. 35 धावा धावफलकावरती. यावेळेला फुल टॉस, पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. 37 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ मार्गस्थ असताना खरं तर अनेक क्रिकेट रसिक या मैदानावरती या सकाळच्या सत्रापासून उपस्थित होत आहेत. सगळ्यांचं आमच्या क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकद आणि टायमिंग यांचा मिलाप. षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वी खरं तर हेच फटके खेळावे लागतील एक बलाढ्य एक विशाल स्कोर बनवण्यासाठी. आणि क्षमता आहे महेश धुमाळकडे. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार फलंदाजीने गाजवलेल्या आहेत. सराव माणसाला परिपूर्ण बनवत असतो, सराव माणसाला बळकट बनवत असतो आणि तो सराव सातत्यानं हे खेळाडू करत असतात. अगदी आपण पाहतोय महेश धुमाळ एक नेत्रदीपक फटका बॅटच्या पट्ट्यातून त्याच्या येताना पाहायला मिळाला. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाची पावली या क्रीडांगणाकडे ओढावताना आपण पाहतोय. उद्या असेल समारोप, उद्या असेल अंतिम दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अनदर वन. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दमदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी. एकोणपन्नास धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ताकद टायमिंग यांचा मिलाप वारंवार साधला जातो आहे. महेश धुमाळ धडाकेबाज फलंदाजी. यावेळेला वाईड आहे, खराब आहे. एक अवांतर धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र शतक अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा धावफलकावरती. संघाचं अर्धशतक पूर्ण. 50 रन 50 धावा धावफलकावरती. या वेळेला पुल केला, गॅप मध्ये चेंडू आहे, फ्लॅट बॅटेड सिक्सर. आणखीन एक असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वी
महेश धुमाळ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना यावेळेला वाईड आहे, खराब आहे, अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाजांवरती. प्रत्येक चेंडूवरती अटॅकिंग माइंड फलंदाजी करत असताना महेश धुमाळ आणि सक्सेस देखील झालाय मोठाले हल्ले करण्यासाठी. 3 षटकार ठोकलेत या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. अण्णा ओ यावेळेला पुल करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल प्रस्तुत केला. 4 ओव्हरचा खेळ. अंगिक धावसंख्या जर पाहिली तर धावपलकावरती धावा आहेत 57 आणि आता टाकलं जाईल षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 5वं. सागर बॉलिंग ट्रॅक वरती येताना जो पाहायला मिळतोय सागर गोनके 5वं षटक घेऊन येत असताना डान्सिंग डाऊन द विकेट अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला, चुकी आणि चुकीला माफी नाही. उदय साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट. स्लॉग हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फटकाचा धुवाधार. आपण पाहतोय आणि दोन्ही फलंदाज प्रभावी फलंदाजी करत असताना यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 67 धावा, आता 68 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. मच्छिंद्र सुकटे अगदी आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत त्या ठिकाणी कार्यरत आहेत. दुपारच्या सत्रानंतर त्यांनी या स्कोरिंगचा ताबा आपल्या हातामध्ये घेतला, स्वतः आयोजक आहेत. आणि त्याचबरोबर व्हाईट बॉल माझ्या उजव्या बाजूला आमचे एसपी आहेत शाहजाम पठाण अगदी आपण पाहतोय. पठाण स्पोर्टचे सर्व मित्रांनो कुपन चालू आहेत आणि कुपन अगदी आपण पाहतोय मर्यादित आहेत, त्यामुळं लवकरात लवकर ती कुपन तुम्ही संपवायची आहेत. सायकल जिंकण्याची स्वर्ण संधी उद्या लकी ड्रॉ होणार आहे. कुपनची किंमत आहे फक्त 10 रुपये. 10 रुपयांचं कुपन खरेदी करा, जिंका आकर्षक स्पोर्ट सायकल, त्याचबरोबर जिंका फॅन, मिक्सर, या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे फक्त 10 रुपयांमध्ये. उद्या लकी ड्रॉ काढला जाणार आहे. या वेळेला काय फटका आहे, पुन्हा एकदा ताकद, पॉवर, हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर.
आता मात्र गिअर चेंज केलाय मैदानाच्या आतमध्ये प्रवारा पॅन्थर्स अकोले टीम ने। चाहे जिंदगी हो या क्रिकेट, जीतते वही है जो सही वक्त पर गिअर चेंज करते। मैदानाच्या आतमध्ये गिअर चेंज केला, खास करून जी फलंदाजी केली आहे महेश धुमाळ यांनी, लाजवाब। आणखीन एक चौकार, डीप कव्हर पॉइंट। साऱ्या गगनात ललकार, हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर। खनखनीत चौकार, 4 रन। धावांचा प्रचंड मोठा डोंगर उभारला जातोय। 85 धावा धावफलकावरती आणि या षटकामध्ये एकूण धावा आल्यात। सागर गोंदकेचं षटक महागड ठरताना आपल्याला पाहायला मिळालं। किती? 28 धावा तब्बल या षटकामध्ये आल्या। सागर गोंदके महागडा ठरताना पाहायला मिळाला आणि आता अंतिम षटक त्या ठिकाणी मात्र जे टाकलं जाईल। व्यक्तिगत 30 धावेवरती खेळतोय महेश आणि बशीर भाई। 50 जर पूर्ण झाल्या, अर्धशतक जर पूर्ण केलं, बशीर शेख यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचं कॅश प्राइज, महेश धुमाळ यांच्यासाठी पारितोषिक आहेत। इरम टायर अकोले बशीर शेख यांच्या माध्यमातून पारितोषिक 2100 रुपये जर 50 पूर्ण केला महेश धुमाळ यांनी। आमचे परम मित्र ललित लहामगे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। आमच्यावरती प्रेम करणारा हा सगळा आमचा मित्र परिवार ललितजी लहामगे, आपलं मनापासून स्वागत। टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात 86 धावा। 86 धावांचा भला मोठा डोंगर खरं तर उभारला गेलाय। डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2। अंतिम षटक मार्गस्थ आहे। प्रवारा पॅन्थर्स धावांचा भला मोठा डोंगर खरं तर उभारला गेलाय। शानदार फलंदाजी, सुरुवात थोडीशी शांत आणि संत झाली होती, परंतु जसाही महेश धुमाळ मैदानाच्या आतमध्ये उतरला, अटॅकिंग माइंडनं फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला। 30 धावांवरती व्यक्तिगत नाबाद महेश धुमाळ खेळत असताना संघाचं नेतृत्व खरं तर करतोय आणि नेतृत्व कसं असावं हे महेश धुमाळ यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं या क्रीडांगणावरती। काय चौफेर फटकेबाजी केली, नेत्रदीपक षटकार, डान्सिंग डाऊन द विकेट। यावेळेला अगदी आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट, चेंडू सीमा पार, खनखनीत चौकार। हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार। किती? 92 धावा आहेत। आता 94 वरती जाईल। 2 डिक्लेरेशन झोनच्या 94 धावा धावफलकावरती आजच्या दिवसभरातला सर्वोच्च स्कोर। ओ या वेळेला आक्रमण, नो बॉल आहे आणि डिक्लेरेशन झोन, एकूण धावा 3। यस, बॉल द्या सर, नो बॉल आहे ना? यस, नो बॉल। एकूण धावा 3 मिळताना पाहायला मिळतील। आतापर्यंत सर्वोच्च स्कोर आहे या मैदानावरती या वर्षामध्ये 103। 103 हा सर्वोच्च स्कोर आहे। ते रेकॉर्ड मोडलं जात आहे का प्रवारा पॅन्थर्स टीमच्या वतीनं, अकोले टीमच्या वतीनं ते मात्र पाहायचंय।
या वेळेला अगदी आपण पाहतोय काय ड्रॉप खर तर कृष्णा केटरर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून आम्हाला सुरुची जेवण खरं तर आज जे मिळालं आणि 3 दिवस त्यांच्या माध्यमातून हे नियोजन केलंय जेवणाचं त्यांनाही आम्ही धन्यवाद देऊ. कृष्णा केटरर्स डिक्लेरेशन झोन धावा मिळतील 2 धावफलक जाऊन पोहोचेल या 2 धावांच्या साह्यानं 100 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 100 रन 100 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष शिल्लक. खरं तर दोन्ही क्वार्टर फायनल आहेत. यातून जिंकणाऱ्या टीम्स सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होणार आहेत. हो या वेळेला पददालित्य म्हणावं तसं वापरलं नाही आणि या तिसऱ्या पंचांकडे निर्णय. वाईट चेक केला जाईल. तिसरे पंच ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळतात. एसपी शर चला निर्णय काही क्षणात येईन आपल्यापर्यंत. प्रवरा पॅन्थर्स धावांचा उच्चांक धावांचा डोंगर उभारला जातोय. हॉटेल यशोनंद आणि प्रवरा पॅन्थर्स या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला मुकाबला आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. योग्य चेंडू आणि याचबरोबर षटक समाप्ती. एक इनिंग संपली. 100 बनवल्या गेल्यात. 101 जिंकण्यासाठी आवश्यक 101 टार्गेट हॉटेल यशोनंद टीमसाठी.
ही पूर्ण इनिंग आणि त्यानंतर एक मॅच योग्य वेळेत आपल्याला पार पाडायची आहे. आपलंही मनापासून स्वागत. थँक्यू. व आता थोडीशी शांतता, पाठीमागचा आवाज. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सागर गोंदके स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला. एक एक चेंडू खूप महत्वाची, एक एक धाव खूप महत्वाची अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सागर गोंदके खरं तर स्टार फलंदाज आहे अकोले तालुक्यातील. आज 100 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे लढावं लागेल, झुंजावं लागेल, क्रायसिस मॅनची भूमिका निभावावी लागेल, संकट योद्धा म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. सागर गोंदकेला अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सनं गाजवलेल्या आहेत. आज पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी आहे. सागर गोंदके स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. तर षटक क्रमांक पहिलं अनुप त्या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस आणि याच बरोबर झेल टिपला जातोय. जल्लोष, आनंद, आनंदाच्या लाटा. सागर गोंदके बॅक टू द पॅव्हिलियन. खरेदी करा, फक्त 10 रुपये किंमत आहे आणि ठराविक कुपन आता बाकी आहेत, त्यामुळे येऊ ना. फक्त 10 रुपयात कुपन खरेदी करा आणि ही सगळी पारितोषिके मिळणार आहे. स्पोर्ट्स सायकल आहे, त्यानंतर मिक्सर आहे, फॅन आहे, अशी कितीतरी पारितोषिकं जिंकण्याची सुवर्ण संधी तुमच्यासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतो 101 बनवायच्यात. क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष अशक्य नसतं. तुम्ही जर चांगला परफॉर्मन्स दिला तर तुम्ही विजय ओढून आणता. ते रेकॉर्ड सगळ्यांना माहीत आहे. 434 बनवल्या होत्या ऑस्ट्रेलिया टीमनं, 434च्या बदल्या 438 झालेल्या आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी अगदी आपण पाहतोय चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील. सांघिक धावसंख्या 2 वरती अगदी आपण पाहतोय जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव खूप महत्वाची आहे. 6 ओव्हरची एक लढत आहे, तब्बल 101 बनवायच्यात. आर्यस कंस्ट्रक्शन मोलाचं सहकारी या क्रिकेटच्या स्पर्धेला आहे. नाजिम शेठ सय्यद यांना आम्ही धन्यवाद देऊ. मैदान सौजन्य मोलाचं सहकार्य पाबळकर बंधू यांना आम्ही खरं तर धन्यवाद देऊ.
अनेक जणांचं सहकार्य आणि त्यानंतर मात्र उभी राहिलेली या ही क्रिकेटची स्पर्धा महाराष्ट्रातील नामांकित हॉटेल पृथ्वीराज देशमुख बंधू यांचं देखील मोलाचं सहकार्य या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं. धावफलक 3 धावफलकावरती आपण पाहतोय. हॉटेल यशोनंद मैदानाच्या आतपर्यंत फलंदाजी करत असताना सागर गोंदके थोडासा लवकर परतला. त्यानंतर एक दबाव तंत्र तयार करण्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु फलंदाजांची मोठी फळी हॉटेल यशोनंद टीमकडे आहे. यावेळेला लॉफ्ट केला, लॉफ्टेड ड्राईव्ह समोरच्या दिशेने फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट पप्पूच्या बॅट मधून हा शानदार जानदार तडाकेबाज षटकार. हे फटके खेळल्यानंतर विजय कठीण नाहीये. आक्रमकता, दाहकता, स्फोटकता या गोष्टींना फार मोठं महत्व प्राप्त झालं. 101 बनवायच्यात हॉटेल यशोनंद टीमला. फुलरलेनचा चेंडू उडवला समोरच्या दिशेला. शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. सेलिब्रेशन या विकेटचं पाहतोय फलंदाज बाद. आपण पाहतोय 9 धावा या धावफलकावरती आहेत. हॉटेल यशोनंद जोश जल्लोष आनंद अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम हडल टीम मीटिंग आपण पाहिली. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा, हा संघर्ष आहे विजय पताका फडकवण्यासाठीचा. कोण पोहोचणार सेमीफायनल मध्ये? जिंकणारी टीम कमीत कमी 21,000 रुपयाची दावेदार होईल. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये आहे. ही मॅच जिंकणारी टीम कमीत कमी 21,000 रुपये जिंकणार आहे. क्रिकेट लव्हर्स राजूर यांचं हे शानदार आयोजन. राजूर प्रीमियर लीग 2026चा आनंद तुम्ही घेतायत. 5वं पर्व आहे. प्रत्येक पर्वामध्ये प्रभावी आयोजन क्रिकेट लव्हरचा राजूर यांचं आपल्याला जे पाहायला मिळत आहे. विजय महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. महेश धुमाळ यष्ट्यांच्या पाठीमागे यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ असताना 9 रन 9 धावा धावफलकावरती. यावेळेला लेग स्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू. वाईड +2 एकूण 3 धावा येताना पाहायला मिळतील. सांघिक धावसंख्या या 3 धावांच्या साह्यानं जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 12 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. एक चांगली फायटिंग व्हावी क्रिकेट रसिकांची अपेक्षा असेल. सकाळच्या सत्रापासून अनेक रोमहर्षक सामने क्रिकेटच्या रसिकांनी पाहिले. विशेष करून शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारे सामने देखील आपल्याला पाहायला मिळाले. उद्या समारोपाचा दिवस असेल. हो यावेळेला बॅटची काढा घेतली आहे. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. ते 14 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 14 धावा 14 रन धावफलकावरती अगदी आपण पाहतोय.
डावखुरे आताचा तेजपुंज तारा स्ट्राईक एंड वरती. खर तर लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष हा करावा लागेल. संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून संबोधलं जातं आणि यश मिळवण्याच्या उद्देशानंच प्रत्येक जण आज मैदानाच्या आतमध्ये आहे. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णताचा वसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. जो अप्रतिम खेळ करणार आहे तो मात्र विजय पताका फडकवणार आहे आणि सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होणार आहे. पाहिजे सेमीफायनलच्या लढतीत जाऊन कोण दाखल होतंय. अगदी आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये जाऊन कोण दाखल होतंय, बक्षीस पात्र कोण होणार आहे. आजच्या दिवसभरातली पहिली टीम. ओ कॉट अँड बोल्ड होईल का? 1 2 3 कॅट ड्रॉप जीवनदान मिळताना पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर धावा आहेत 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सगळे युवक यांनी घेतलेले कष्ट, मेहनत, क्रिकेट लव्हर्स, त्यामध्ये अगदी आपण पाहतोय आमचे बाळासाहेब नवाळी आहेत, संतोष सकपाळ आहेत, आमचे SP शहाजाम पठाण आहेत, पिंटू थिगडे आहेत, दिलीप डगडे मेजर आहेत, डॉक्टर जालिंदर लहामटेक, जावेद खाटिक, प्रवीण बांबेरे, ऋषी नवाळी, कुणाल नवाळी, मच्छिंद्र सुकटेक, त्याचबरोबर मच्छिंद्र पोटकुले मेजर, आमचे ललित लहामगे आहेत, त्यानंतर अमित मुठेक, तेजस लोटेक, अमोल कोरडे पोलीस क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत, मोनू बडांगे, गोविंद भांगरे, नरेंद्र दिंदळे, बाळा मशाळ, विशाल मशाळ, आकाश कोंडार आणि अजय कोंडार ही आमची आयोजन टीम अगदी आपण पाहतोय. क्रिकेट लव्हर्स राजूर अतिशय प्रभावी आयोजन तुमच्या समोर ठेवलंय. महेश धुमाळ पुन्हा एकदा यष्ट्या उडवतोय. यष्ट्यांच्या पाठीमागून सूत्र हलवणारा कर्णधार महेश धुमाळ. तिसरे पंच त्या ठिकाणी या ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळत आहेत. डिसिजन पेंडिंग, निर्णय येईल काही क्षणात आपल्यापर्यंत. नॉट आउट, बॅटर सेफ असेल. धावा आहेत त्या 19 धावा. धाव गती ही वाढवावी लागेल, तब्बल 101 बनवायच्यात आणि आतापर्यंत 19 धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून संबोधलं जातं. संघर्ष जारी, पाहायचंय कोण कोणावरती पडणार आहे भारी. क्वार्टर फायनलची लढत चालू आहे. हॉटेल यशोनंद विरुद्ध प्रवारा पॅन्थर्स अकोले. कोणती टीम बाजी मारणार आहे? बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय अनूप. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडच्या दिशेला खेळायचा होता, बॅटची कडा लागली, धाव मिळणार नाही. महेश धुमाळ
चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल प्रस्तुत केला. निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेरेशन देखील आहे. यस, 2 धावा. डिक्लेरेशन झोन. तिसरे षटक मार्गस्थ. या वेळेला संधी प्राप्त झाली आहे. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती. वॉट अ कॉट, लाजवाब, अफलातून, अप्रतिम झेल. मध्ये यावर्षी खेळाडूंबरोबर प्रेक्षकांना देखील पारितोषिके जिंकण्याची स्वर्ण संधी. भव्य लकी ड्रॉ, लकी ड्रॉ, लकी स्वतःच्या बळावर खेचून आण यश, हे महादेवाचं नाव आणि हो खरा खुरा धडाकेबाज. जावेद खाटिक मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. द ग्रेट मॅच फिनिशर म्हणून त्यांची ओळख. दाखव तुझी जिद्द, हो सुंदर, आणि स्वतःच्या बळावर खेचून आण यश, हे पारितोषिके लागले जावेद खाटिक यांना. या वेळेला कव्हरच्या दिशेला फटका त्या ठिकाणी खेळलाय. आत्मविश्वासी शक्ती फार महत्वाची असते. आत्मविश्वासानं खेळावं लागेल. धडाकेबाजचं वाक्य आपण या अगोदर ऐकलं. जागू दे तुझ्यातील आत्मशक्ती, तीच खरी जादू, बाकी सारा मनाचा खेळ. घर बांधायचं असतं आपलं आपण, साधून शक्तियुक्तीचा मेळ. ज्याची असते शक्ती अपूर, ज्याचं असतं ध्येय अचूक, तोच दिपून टाकेल जगाला आज खरा खुरा धडाकेबाज. ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय फटका खेळून काढला जावेद यांनी. टोटल वरती नजर टाकली तर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक पारितोषिक अगदी आपण पाहतोय जावेदसाठी लागली आहेत. एका बाजूला अगदी आपण पाहतोय बॉल्स आणि रन्स, आता तफावत वाढत चालली आहे. कमी गतीने चेंडू टाकला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चांगलं गती परिवर्तन अगदी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करतोय अनुपा. महत्वाचं षटक हाताळत असताना ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी प्रगती पथावरती या जारी आहे. ओ अप्रतिम गोलंदाजी अनुप द्वारा. आणखीन एक डॉट बॉल प्रस्तुत केला. 3 ओव्हरचा खेळ संपताना आपण पाहतोय. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री बाळूभाऊ विजय नवाळी, युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांकडून ओहोर संपली. जबरदस्त स्पेल राहिला अनुप यांचा. पहिलं षटक टाकलं, 9 धावा खर्च केला, 2 विकेट येताना पाहायला मिळाल्या. या षटकात देखील 5 धावा खर्च केल्या, 1 विकेट येताना पाहायला मिळाली. चांगला स्पेल अनुप यांचा आपल्याला पाहायला मिळाला. आता विजय ओव्हर क्रमांक 4 घेऊन येत असताना बैठक षटकारासाठी एसपी यांच्या वतीनं 100 रुपये जावेद खाटिक यांच्या माध्यमातून. ललित भाऊ लहामगे 500 रुपये पारितोषिक वाढवलंय. प्रत्येक षटकाराला 500. जावेद खाटिक प्रत्येक षटकाराला 200. बाळासाहेब नवाळी बैठक शॉट साठी एसपी यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा पारितोषिक. वाह, गुडघ्यावरती तर बसले होते, परंतु डॉट बॉल येताना जो पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकाराला 500 आहेत. ललित भाऊ लांबगे यांच्या माध्यमातून. प्रदीप नायकवडी षटकारासाठी 500.
यावेळेला अगदी आपण पाहतो आहे या डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा येतील. जावेदचे फार मोठे चाहते आहेत, सगळ्या मित्र परिवार आहे आणि त्यांच्या माध्यमातून एवढी पारितोषिक जावेदसाठी नक्कीच आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय या धावफलकावरती धावा 26. ओव्हर क्रमांक 4चा खेळ मार्गस्थ असताना जावेद काटिक षटकार ठोकणार का? यावेळेला पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. धावफलक एका धावेच्या साहाय्याने पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या 27 वरती जाऊन धावफलक पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. क्वार्टर फायनलची लढत आहे. महत्वाचा सामना आहे. जिंकणारी टीम सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होईल. बक्षीस पात्र होताना पाहायला मिळेल. प्रवरा पॅन्थर्स अकोले विरुद्ध हॉटेल यशोनंद. 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला सामना. डिक्लेरेशन झोन धावा मिळतील 2, परंतु सिंगल डबल आता काम करणार नाहीयेत. 101 बनवायच्यात. षटकार चौकार खेळावे लागतील. आप नाही चलेगा एक्का दुक्का, मारना पडेगा चौका या छक्का. या मॅच मध्ये परतायचं असेल तर 101 बनवायच्यात आणि आतापर्यंत येतात ते 29. ओव्हर क्रमांक चालू आहे 4. अंगवेदक चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. आतापर्यंत गोलंदाजांनी प्रभावित केलंय. लक्षवेधी कामगिरी खरं तर केली आहे अकोले टीमनं. धावा 29 स्कोर कार्ड वरती. बॉलिंग ट्रॅक वरती या बॉलर तयार. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला. सिंगल पुन्हा एकदा येताना आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते आणि या षटकाची दरम्यान होईल समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. रांगडा दिलाचा राजा अस्सल डिक्लेरेशन झोन धावफलक अगदी आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती. खरं तर टार्गेट आता थोडस कठीण. राजेश पवार सर यांच्या हॅट्रिक साठी, विकेट हॅट्रिक साठी ललित भाऊ लांबगे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. नो बॉल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे चौकार. चला फक्त स्पीडअप करा विनंती आहे. घड्याळामध्ये जर पाहिलं तर 5 वाजलेत आणि एक पूर्ण मॅच यानंतर आपल्याला घ्यायची. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. सांघिक धाव संख्या एका धावेच्या साह्यानं 36 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 36. बैठक शॉट साठी 200 रुपये आता वाढलेले आहेत SP यांच्या माध्यमातून. यस आकाशाचे वेद आणि या ठिकाणी जावेद खाटिक
परतताना पाहायला मिळतील. अनेक पारितोषिकं लागली होती जावेद यांच्यावरती, परतताना पाहायला मिळतात विकेट. छत्तीस धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना पाहायला मिळेल. शानदार खेळ खर तर अकोले टीम करताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. मोठे फटके खेळण्यासाठी वाव दिला जात नाहीये, संधी दिली जात नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली. यावेळेला आडव्या बॅटनं दे घुमा के सिक्सर मिड विकेट. फटकाचा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 42 धावा धावफलकावरती. पुढे एकदा अक्रॉस द बॅट फटका खेळला शतरक्षक चेंडूवरती. आता मात्र लक्ष थोडस एका बाजूला अगदी आपण पाहतोय कठीण होत चालले. षटकाची समाप्ती, 5 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री बाळूभाऊ विजय नवाळी, युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांकडून ओव्हर संपली. या वेळेला अगदी आपण पाहतोय फटका स्क्वेअर लेगला खेळलाय. 2 पराजित टीमची लढत अगोदर घेतली होती, त्यामुळं यातून पराजित होणारी टीम आणखीन एक संधी नक्कीच असणार आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब बाळासाहेब नवळे यांनी त्यांच्या टीम बरोबर ती टीम खेळताना पाहायला मिळेल. पायाचा वेध चेंडून घेतला. जशी मॅच संपेल लगेच नाणेफेकीसाठी यायचे. बाळासाहेब या ठिकाणी तयार आहेत. लगेच टॉस होईल जशी मॅच संपेल. 6 ओव्हरची मॅच आपल्याला कंप्लीट करायची योग्य वेळेत. फुलटॉस चेंडू ऑन साइडच्या दिशेला खेळून काढला. सिंगल त्यावरती प्राप्त केली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 46 धावा धावफलकावरती आहेत. या वेळेला झेल टिपला, विकेटचं होईल पतन. काही नियम व अटी लागू. RPL स्पर्धेत सहभागी खेळाडू यामध्ये पात्र नसतील. कुपनची किंमत फक्त 10 रुपये. यावेळेला अगदी आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2.
मित्रांनो कुपन खरेदी करा, फक्त 10 रुपये किंमत आहे. स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी, मिक्सर फॅन जिंकण्याची सुवर्ण संधी. तुम्ही जर भाग्यवान विजेता असाल नक्कीच तुम्हाला उद्या लगेचच वितरण उद्याच त्या ठिकाणी होईल. लकी ड्रॉच उद्या फायनल डे आहे. आणि याच बरोबर सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल जबरदस्त खेळ करत आजच्या दिवसभरात प्रवरा पॅन्थर्स. जोरदार हल्ला कोण जिंकणार? राजूर प्रीमियर लीग 2026 चा मजबूत किल्ला. क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित अकोले तालुका मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम अर्थात राजूर प्रीमियर लीग 2026 पर्व 5 च्या निमित्ताने उपस्थित संघ, खेळाडू आणि हो खेळामध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. जोशी दिसू दे आज मातीत मिळू. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन महेश धुमाळ अँड कंपनी. अकोले टीमनं मारली आहे बाजी, प्रवरा पॅन्थर्स टीमनं मारली आहे बाजी आणि सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल. हार्दिक अभिनंदन. तर आता बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल भैरवनाथ क्रिकेट क्लब आणि हॉटेल यशोनंद. आणखी एक क्वार्टर फायनल त्यातून